आयुष्याच्या रंगपटावर होतो हिंदोळ्यासारखा माझ्या मीपणाच्या धुक्यात हरवल्या भूमिका 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 नियतीच्या ह्या खेळामधला मी असे पोरका अनंतरंगी करीत होतो तरीही मी भूमिका 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 भूमिका। सर प्लीज मला सांगा ना सर। सर माझी आज सत्याला सामोरे जायची तयारी आहे सर। सर प्लीज मला सांगा सर, काय म्हणजे कुठे चुकतोय मी? नाटक करू नको आणि मला बोलायला भाग पडू नको, कळलं ना? सर प्लीज सर, सर तुम्ही बोला सर, माझी ऐकायची तयारी सर। सर प्लीज बोला तुम्ही। काय चाललंय केतकीचं? काय चाललंय केतकीचं? तंत्रली ना? एवढं पुरेसं आहे, जास्त बोलायला भाग पाडू नको मला। मी ठरवलंय यांचं केतकीशी लग्न लावून द्यायचं। मनात हा विचार काढून टाक। हे बघ, तू पुन्हा विचार कर, पण मंदारला घटस्फोट देण्याचा विचार काढून टाक। मी विनंती करतो तुला। भाऊजी मुग्धाला तिच्या चुकांची उपरती होईल आणि ती माझ्याकडे परत येईल। हो, जाऊ दे श्रीकांत, प्लीज मला माफ कर। मला या विषयावरती खरंच मनापासून काहीही बोलायचं नाहीये। जर माझे पैसे मला परत मिळाले नाही तर मधुकर करंदीकरांच्या घरात मी पोलीस आणेन। त्या गेल्याची बहीण जी भावांना भिकेला लावते, बहीण आहे म्हणे आपली। हे बघ, तू तिला पैसे नाही देणार आहेस। श्री ही कोण? मैत्रीण आहे माझी। मैत्रीण? मयुरी। रणजितच्या मित्रांनी माझ्या अंगावर हात टाकल्यावर मी घर सोडून जीव देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा हिनेच मला वाचवले। श्रीकांत, अरे इतकं सगळं झालं, तू मला एका शब्दाने कळवलं नाहीस? काका कसं सांगणार तुम्हाला? तुम्ही महत्वाच्या बिझनेस मीटिंगसाठी बाहेर होता, तुम्हाला डिस्टर्ब करू नये असं मला वाटत होतं आणि मी होतो इकडे सिच्युएशन हँडल करायला। बरं ठीक आहे, जा तू आधी मानसीला घेऊन ये। एक काम कर, मी पण येतो तुझ्याबरोबर, चल। नाही तुम्ही नको, तुम्ही नको, मानसी ऑकवर्ड फील करेल। मी आणि वैशालीने खूप समजून सांगितलं तिला, त्यानंतर ती यायला तयार झाली। मी आणतो तिला। ठीक आहे, बरं मुग्धाचं कसं करायचं? मी कंपनी अकाउंटमधनं तिच्या पैशांची परतफेड करायला तयार झालो होतो, मंदारने विरोध केला। तो म्हणाला, मुग्धाला जर आता पैसे दिलेस तर तेवढेच पैसे मला तुला द्यावे लागतील। हा मंदार असा वैर्यासारखा का वागतोय तेच कळत नाहीये। नाही, मान्य आहे मुग्धाची 100% चूक आहे, पण म्हणून तिच्या हातात बेड्या पडू द्यायच्या का?
करंदीकरांचं नाव असं मातीत मिळू द्यायचं का? तो का असं वागतोय हे मला नाही कळत. पण काका त्याचं म्हणणं मला पटलं. श्रीकांत, त्याचं असं म्हणणं आहे की आता आपण एकाला पैसे देऊ, पण असे किती माणसं असतील ते आपल्याला सगळ्यांनाच पैसे द्यावे लागतात. आणि मुग्धा पण सांगायला तयार नाही तिने किती लोकांकडनं किती रक्कम घेतली. आणि काका, मुग्धाचे पैसे परतफेड करण्यामागे माझा एक स्वार्थ आहे. कोणता? तिला मी अट घातली, तुझी सगळी देणी फेडेन मी, पण एका अटीवर, तुला तुझ्या सासरी नांदायला जावं लागेल. मग काय म्हणाली ती? होय म्हणत नाही आणि नाही म्हणत नाही. तिच्याकडे बहुधा दुसरा पर्याय नसेल. ठीक आहे, मी बोलतो मुग्धाशी. तुझा आधी मानसीला घेऊन ये. मानसीताई, काय अवस्था करून घेतली तुम्ही स्वतःची. शांत व्हा, रडू नका. जे झालं ते झालं. आता रडून काही होणार आहे का? आपल्या घरी चला. असं हे मधुराच्या घरात तुम्ही किती दिवस राहणार आहात? रणजित पाटला करतायत म्हणून असं किती दिवस तुम्ही स्वतःला मधुराच्या घरात कोंडून ठेवणार आहात? असं कसं चालेल? त्यांच्या भीतीपायी तुम्ही नोकरी सुद्धा सोडून बसलात. असं करून कसं चालेल? तुम्ही स्वतःच्या घरी राहिला तर निदान सुरक्षित तरी असाल ना तुम्ही. पण वहिनी, पप्पांना, आत्याला अगं तुला किती वेळा सांगितलं मानसी, काही वाटणार नाही कोणाला. खरंच कोणाला काही वाटणार नाही. तू घरी चल. सुरुवातीला काही दिवस तुला अवघडल्यासारखं वाटेल, नंतर सगळं व्यवस्थित होईल. आणि सगळे मिळून निर्णय घेऊ ना तुझ्या प्रॉब्लेमचं काय करायचंय. मानसीताई, ऐका माझं. आता नव्याने आयुष्याला सुरुवात करा. वहिनी पण बस आता पण बिन काही नाही. इतके दिवस तू निर्णय घेत होतीस तुझ्या आयुष्याचे, काय झालं ते पाहिलं आम्ही. यानंतर तुझ्या सगळ्या आयुष्याचे निर्णय आम्ही घ्या. काय वाईट काय चांगलं आम्हाला कळतं. दादा पण गप्प बस. मानसीताई, चला घरी. रणजित, काय जग्गी? बोल. आम्हाला म्हणजे माझी बायको मानसी घर सोडून का गेली, तू तर मला विसरलास. अरे आपलं काय, आपलं हातावरचं पोट. आपण थोडीच हिरो आहोत. कळतं ना टोमणी. मी हिरो? अरे कसला हिरो? काय काडीची किंमत नाही राहिली या हिरोला. जिकडे तुझी बायकोच तुला किंमत देत नाही, तिकडे जग दुनिया काय किंमत देणार रणजित? यार, कधीच तिला वेड्यासारखं शोधतोय मी, तर ती आज मला दिसली. कधी? कुठे? तिच्या भावाबरोबर जात होती. तुला सांगतो जग्गी, ती आता तिच्या बापाकडे जाऊन राहणार. कायमची? बहुतेक कायमचीच. अरे मग तुझं कसं होणार? तुला काय वाटलं तिला असं सोडेन मी? सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे ती. एवढ्यात तिला मला विसरून देणार नाही.
रणजित तू विसरतोस, मानसी आता तिच्या बापाकडे राहते. ती इकडे परत येणार नाही. हाडाचा कलाकार आहे मी. तू म्हणला ना हिरो विरो. हा, अरे एवढा साधा अभिनय जर मला नाही जमला तर काय उपयोग आहे? म्हणजे तू नेमकं काय करणार आहेस? फक्त बघत बस मित्रा, बस. जस्ट वेट अँड वॉच. माझ्या बायकोला आता परत एकदा माझ्या प्रेमात पडायला भाग पाडतो की नाही बघ. म्हणजे तू तिला घरी परत आणणार? मी स्वतः करंदीकरांच्या घरी जाऊन राहणार, घर जावई म्हणून. काय म्हणतोस का रणजित? घर जावई म्हणजे दशमग्रह. रणजित, अरे मानसीचे भाऊ त्यांच्या घरात तुला ठेवून घेतील? ठेवून घेतील नाही, त्यांना त्यांच्या बहिणीसाठी मला त्यांच्या घरामध्ये ठेवावंच लागेल. रणजित, तुझ्या डोक्यात नेमका कोणता प्लॅन शिजतोय ते तरी मला सांग. मी सांगण्यावर विश्वास ठेवत नाही मित्रा. कृती महत्वाची, कृती. मानसीला मी असा सहजासहजी सोडणार नाही, अजिबात नाही. अमान यार, माझं सुपरस्टार बनण्याचं स्वप्न फक्त माझी बायकोच पूर्ण करू शकते. मानसी. रणजित द सुपरस्टार आणि मानसी सुपरस्टारची बायको. भूमिका भूमिका. रणजित, काय मानसी बाई, किती कमाई झाली आज दिवसभरात? हा साइड बिझनेस कधीपासून सुरू केला? रणजित, हेच करायचं होतं तुला, म्हणूनच मला नवऱ्याला सोडून दिलंस. जी तोंडाला येईल ते बोलू नकोस. मी असं काही करत नाहीये. असंच म्हणते बाबा. धंदा करणारी, हा पेशा करणारी प्रत्येक मुलगी हेच म्हणते. रणजित, किती गिराईक होतात दिवसाला? रणजित, यू क्रॉसिंग युअर लिमिट्स नाव. लिमिट्स? तू मला सांगणार लिमिट्स? अनलिमिटेड गिराईक जमवले ना आतापर्यंत. आपण नवऱ्याला सोडून आलोय, बिचाराची काय हालत झाली असेल याचा एकदाही विचार आला नसेल ना मला? रणजित प्लीज. नाही कर कर, हा कर. हे बघ, तुला आवडतो ना हा पेशा, तुझा स्वतःचा चॉईस आहे ना, मग कर ना. करत राहा, करत राहा. मी तुला अजिबात अडवणार नाही. आणि एवढी चांगली कमाई होत असताना मी तुला कशाला अडवू? हा, फक्त या सगळ्या कमाईतला फक्त अर्धा हिस्सा तरी तुझ्या नवऱ्याला देशील का नाही? पैसा मिळणार नाहीये. हा माझ्या मेहनतीचा कमाईचा पैसा आहे. मेहनत बरोबर आहे. मेहनत तर करावं लागते ना माणसाला. कष्ट तर करावेच लागतात आयुष्यामध्ये. कष्टे विण फळ नाही, मेहनतीला पर्याय नाही. हीच ना तुझी मेहनत? हीच ना?
बाकी फार मस्त दिसलीस या क्लिप मध्ये तू. समोरच्या माणसाचा अगदी पैसा वसूल होईल असा परफॉर्मन्स दिलाय. क्या बात है, क्या बात है मानसी. मानसी रानी, तुम तो छा गई हो. देखो ना यार, क्या परफॉर्मेंस यार. I just can't believe this. एक बात बोलूं मैं, एकदम सच्ची दिल से बोलता हूँ मैं, अगर तुम फिल्मों में जाओगे ना तो लाखों दिलों की धड़कन बन जाओगी. रंजित ही क्लिप डिलीट कर. रेडियस काय ही येडं कुठलं. ही क्लिप डिलीट केली तर मी पैसा कसा कमवणार. म्हणजे ही क्लिप तू विकणार आहेस. अरे मी बायको आहे तुझी. मग काय झालं, बायको आहे तर काय झालं. नाहीतरी तू माझी राहिलीस कुठे आहेस. अख्ख्या दुनियेची झाली आहेस. रंजित, मला सांग, हे आता जो माणूस तुला पैसे देऊन गेला ना, तो हाच होता ना. नेहमीच गिराईक दिसतंय का. चांगलंय चांगलंय चांगलंय. लगे रहो लगे रहो. चल मी निघतो. रंजित थांब. कुठे चाललायस. कामाला. तूच म्हणाली ना मेहनत करायला लागते, कष्ट करायला लागतात माणसाला. हा, थोडेसे कष्ट घेतो मी. ही क्लिप आता मला विकावं लागेल ना. हा, मी सुरुवातच ना तुझ्या बापापासून आणि मग तुझ्या भावापासून करतो. तेच माझे पहिले गिराईक. हा रंजित प्लीज असं काही करू नकोस. त्यांना काही सांगू नकोस. त्यांना हे कळलं तर ते उद्ध्वस्त होतील रे. तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस. मग मी तुझ्या फॅमिलीचं आयुष्य का उद्ध्वस्त करू नको. तुझ्या पाया पडते. प्लीज असं काही करू नको. तुला हवे तेवढे पैसे मी द्यायला तयार आहे. हे घे, पण प्लीज प्लीज असं काही करू नको. इधर एक हाथ में ऑलरेडी आया हुआ पैसा, दूसरे हाथ में आने वाला पैसा. क्या बात है रंजीत. लगे रहो. करा. तू पण कष्ट करत राहा, मी पण मेहनत करत राहतो, घाम गाळत राहतो. रंजित ऐक ना माझं. कीप इट अप, कीप इट अप. रंजित प्लीज असं काही करू नको. अरे 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 मला जाऊ दे बाबा. अगं ते गिरायक माझी खोळंबलेली असतील, त्यांना जाऊन भेटतो मी. आता आपण मस्त जे सगळं आपलं जगायचं राहून गेलं ना, ते अगदी मनसोक्तपणे जगायचं. आणि तो क्षण आता आलाय. स्वप्नात नाही ना रे. अजिबात नाही. मानसी, आता आपण दोघांनी मिळून ना आपल्या आयुष्याची एक नवी वाटचाल सुरू आहे. एकदम नवी. तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलंय मी. जगी. काय. हे जगी. हो म्हणजे काय ना मानसी, मी ठरवलंय की आता आजपासून तुझा भाव मी ठरवणार. आपण दोघं मिळून हा बिझनेस रन करू. मी माझ्या आयडियाज वापरणार, सगळ्या स्ट्रॅटेजीज लावणार आणि बघ कशी भरभराट होते आपली. तुला ना काही म्हणजे कशाचाच प्रॉब्लेम. मला एक माणसा स्वतःच्या बायकोबद्दल असं बोलताना लाज नाही वाटत. वेड्यासारखं बोलू नकोस. हे बघ, हा बिझनेस आपण दोघं मिळून करू. आता
आणि याच्याबद्दल कोणालाच काहीच कळणार नाही, अगदी तुझ्या बाबाला सुद्धा. बाबांची शपथ. रणजित अरे बापरे, कसले भयानक स्वप्न. मानसी खरंच असं वागू लागली तर? जाऊ दे, ती कसं का वागेना, पण ती स्वप्नातल्यासारखं मला मारणार तर नाही ना? काय काय करते मानसी? रडते. आल्यापासून नुसती रडते, स्वतःला दोष देत. वैशाली आहे तिच्याजवळ. त्या रणजितला ना मी काका, त्या रणजितला दोष देऊन काय होणार आहे? रणजित बरोबर लग्न करण्याचा निर्णय मानसीचा होता. नको म्हणत असताना सुद्धा लग्न केलं त्याच्याबरोबर. आता एकच इच्छा आहे, लवकरात लवकर यांचा डिवोर्स व्हावा. दुसरं लग्न करून देऊ तिचं. नाही श्रीकांत,